हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. आषाढी एकादशीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आषाढी एकादशी निमित्त आम्ही कोथिंबीरचे भजी केले होते. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला आम्ही भजी केले होते. तर सगळ्यात पहिले कोथिंबीर नीट धुवून घ्यायची आहे. मग धुतल्यावर त्यात मिरच्या 5 मिरच्या बारीक कापून घ्यायच्यात. मग त्यामध्ये हळद टाकायची. मग 2 चमच बेसन टाकलं आहे मी इथं. मग बेसन टाकल्यानंतर त्याला ड्रायली असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की कोथिंबीर धुताना त्यात थोडं पाणी असेल म्हणून थोडं ड्रायली मिक्स करून घ्यायचं आहे. मग मिक्स केल्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि मग पाणी टाकल्यानंतर नीट मिक्स करून घेतलं आहे. मग इथं मला बेसन कमी वाटत होतं तर मी थोडं बेसन अजून घेतलं आहे. आणि जास्त पण बेसन घेऊ नका, नाहीतर तुमची भजी ते कुरकुरीत नाही होणार, अशी सॉफ्ट सॉफ्ट भजी होतील, मग ते चांगले नाही लागणार. मग एकदम असं बॅटर झालं पाहिजे आपलं रेडी. तर बॅटर रेडी झाल्यानंतर मग पहिले मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर मी इथं भजी टाकलेले आहेत आणि मग आपण स्लो गॅसवरती भजी तळून घेणार आहोत, म्हणजे आपले भजी कुरकुरीत होतील. आणि आपले भजी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याला लगेच काढून घेणार आहोत, कारण की कोथिंबीरच्या भजीला जसं टाईम नाही लागत तळायला. आणि आम्ही आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला. तुम्ही कधी उपवास सोडला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग एका साईडहून नीट गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण आपले जे भजी आहे ते पलटी करून देणार आहोत. सगळे भजी आपल्याला पलटी करायचे आहेत एकदम नीट, म्हणजे ते कच्चे राहणार नाही आणि कुरकुरीत होतील जास्त. मग आपले दोन्ही बाजू एकदम नीट गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण आपले भजी काढून घेणार आहोत. आणि तेल एकदम नितळवा, नाहीतर आपले भजीमध्ये तेल सोकून घेते ना, मग ते एकदम कुरकुरीत नाही बनणार, असे सॉफ्ट सॉफ्ट होतील. तर दोन्ही बॅचेस मी तळून घेतलेले आहेत. आता नैवेद्य काढायला घेते. भात घेतला आहे मी आणि चणे बटाट्याची भाजी, मिरगुंड्या आणि भजी ठेवलेत आणि नैवेद्य रेडी झाला आहे. तर देवाला नैवेद्य ठेवून घेतलेलं आहे. बघा, हा आमचा देवारा आहे. तर आता भजी किती कुरकुरीत झाले ते ऐका. ओके, बाय.